वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि या ठिकाणी पंढरपूरच्या वारीसाठी सकाळचं जे नियोजन असतं दिंडीचं ते करण्यासाठी येथील महिला वर्ग जे आहे ते कामाला लागलेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सकाळची जी न्याहारी आहे त्याचं नियोजन चालू आहे। दिंडीमध्ये महिला वर्ग जो आहे तो याच पद्धतीनं सकाळी दिंडीचं खाण्यापिण्याचं जे नियोजन असतं ते करत असतं। आपण येथे काही वारकरी महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की कशा पद्धतीनं त्यांची वारीची ही जी तयारी असते ती चालू असते। नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण, माझं नाव सकुबाई चिंचोलकर, मी पुण्याहून आले। 52 नंबर दिंडी क्रमांक आमचा। हे सकाळी आम्हाला लवकर आज जेवण करून महाराज पुढे जातात ना, लवकर निघायचं म्हणून आमच्या महिला एवढ्या पटकीने लवकर उठतात, लवकर कामं करतात, लवकर। आणि आज आम्ही काकडा केला, महापूजा केली मंदिरात, इथे पांडुरंगाच्या मंदिरात राहिले ना, तर आमच्या महिला खूप आणि सगळं व्यवस्थित असते। कोणी कोणाला भांडण करत नाही, कोणी कोणाचं काय उचलत नाही, कोणी काय हात पडेल ती कामं करतात महिला सगळ्या। घरामध्ये सुद्धा रोज हेच काम असतं तुम्हाला महिलांना, इथे काय मिळतं तुम्हाला? इथे येऊन खूप काय आनंद मिळतो, काही कुठं मिळत नाही तो इथं मिळतो। आता कुटुंब कोण सांभाळतं? कुटुंब आहे जे राहिले साहिले घरचे सांभाळतात, नाहीतर आपण गेल्यावर कोण सांभाळणार, तेच सांभाळणार आहे। याच पद्धतीनं या ठिकाणी वारीचं जे एकूण नियोजन आहे त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो, मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। काय एकंदरीत वारकऱ्यांसाठी शासनाने देखील सुविधा रस्त्यामध्ये केलेल्या आहेत? हो, बघा ना, आता आम्ही दिवतून निघालो तर खूप पाऊस आला, पहिले तर रेनकोट मिळाले। दुसरी गोष्ट आम्हाला हे संडास बाथरूमची खूपच मोठी सोय झाली आणि मोदी सरकार आल्यापासून तर आम्हाला काळजीच नाही। पहिला आम्हाला ह्या रोडनी चालता येत नव्हतं, काहीमुळे कुठं रोडच्या कडेला बसता येत नव्हतं, पण आता जवळजवळ हे 10 वर्ष झालं मी पाहते की अजिबात कुठेही घाण दिसत नाही। भरपूर पाणी, भरपूर बाथरूम मांडले जातात, भरपूर सोय केली। पंढरपुरात पण स्वच्छता, वागण्याची सगळी आई दाटी नाही, पोलीस लोक भरपूर आहे, शासनाची लोक, त्याच्यामुळे काही कुठं काय आम्हाला त्रास होत नाही। हे सगळं प्रशासन जे आहे यातले जे लोक आहेत ते तुमच्याशी कशा पद्धतीने वागतात? खूप चांगले वागतात, कुठं काय झालं प्रेमाने वागतात, प्रेमाने बोलतात, कोण चुकलं असलं तर सोडतात, औषध गोळी घ्या, माऊली घ्या तुम्हाला। वारकऱ्यासारखंच ते पण वागतात, वारकऱ्यासारखी सगळी सेवा करतात वारकऱ्यांची आणि वारकऱ्यात सामील होऊन जातात ते। खऱ्या अर्थानं तुम्हाला पंढरीचा पांडुरंग पंढरीमध्ये भेटतो, रस्त्यामध्ये कोणाच्या रूपात तुम्हाला पांडुरंग भेटला असं वाटतं? अनेक रूपात भेटतो तो जो वारकरी चलतोय, एखादा गरीब पायात चप्पल नाही, त्याला जेवायची भूक लागली, त्याची ओळख नाही, त्याला म्हणतो आम्ही कुणीतरी। काल आमच्या एका दिंडीत आजी चालत होते, त्यांची चप्पल तुटली होती, आमच्यातल्या एका माणसाने म्हणले की ती आजी ओळखीची नव्हती, दुसऱ्या गावाला ती, चप्पल आणून द्या म्हणे तिला, त्यातच देव भेटतो आम्हाला, तोच आनंद आहे सगळ्यात। काय एकंदरीत याच्या पुढे तुम्हाला पांडुरंगाला काय साकडं करायचं? काय साकडं करणार की सरकारला सोहळा कायम चालू राहावा आणि ह्याच्यापेक्षा वाढून सोहळा आणि शासनाने त्याला मदत करावी, सुखसोयी द्यावी। सोहळा तर चालूच राहणार आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत, पण ह्याच्यापेक्षा आणि सुविधा वारकऱ्यांनी साथ द्यावी, त्याला उघड्यावर बसू नाही, घाण करू नाही, आपली कागद, कॅरी बॅग, कचरा, बिस्किटची कागद हे सगळी बाजूने कचऱ्यात भरावं, टाकावं, सहकार्य करावं सरकारला। त्याच पद्धतीनं ही जी वारी आहे काय एकंदरीत भक्तिभाव असतो आणि महिलांच्या विशेष करून काय भावना असतात पांडुरंगाबद्दल? बघा ना, आता घरी त्यांच्या घरी त्या गादीवर झोपतात, इशी फॅन लावतात, त्यांना एवढे मणक्याचे त्रास आहेत, गोळ्या खाऊन घरी त्यांचे मुलं लगेच दवाखान्यात गेले, इथं काहीच नाही लागत त्यांना। आणि स्वयंपाक करायला चला, हा मी ही करते, मी ती करते, मी ती करते, म्हणजे उत्साह किती, का तर विठुराया मिळणार आहे। खऱ्या अर्थानं पांडुरंगाला हे जे साकडं आहे या महिला वर्गाच्या माध्यमातून घातलं जातंय आणि एकंदरीत दिंडीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सांभाळून आपलं घर देखील सांभाळून खऱ्या अर्थानं त्यांना पांडुरंग या ठिकाणी वारकऱ्यांच्या रूपात भेटतो, म्हणून ही सगळी सेवा त्या करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे।